सध्या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू असताना आपण प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्याचा आढावा घेतोय। तर आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये, जे की 52 दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं। छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, पण आता ह्याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे। ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेली आहे। चंद्रकांत खैरेंच्या विरोधात उभे केले ते शिंदे गटाचे संदीपान भुमरे। तर आता चंद्रकांत खैरेंच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरणार आहेत ते शिंदे गटाचे संदीपान भुमरे, जे की पैठणचे 5 टर्म पासून आमदार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। तर आपण संभाजीनगरकरांकडून जाणून घेऊयात की निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांना कुठल्या अपेक्षा आहेत, ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्या सोबत चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूयात की नक्की एकंदर आपण संभाजीनगरचं वातावरण बघितलं तर नक्की कसं आहे, काय वाटतं ह्या निवडणुकीबद्दल? बघा, संभाजीनगरचं वातावरणाबद्दल म्हणाल तर सध्या लोकांमध्ये ज्या पद्धतीचा चंद्रकांत खैरे यांना जो प्रतिसाद पाहता, चंद्रकांत खैरे कमीत कमी 2 लाख मताच्या पुढे निवडून येतील। म्हणजे चंद्रकांत खैरेंसोबत जे विरोधात उभे आहेत संदीपान भुमरे, काय वाटतं नक्की ही लढत कशी होणार आहे? ही चुरशीची लढत तर नक्कीच होणार आहे, पण चंद्रकांत खैरे जनतेने चंद्रकांत खैरेकडे कसं बघावं? जे संदीपान भुमरे हे ज्यांचं स्वतःचं मतदान या मतदारसंघामध्ये नाही, ते स्वतःच्या लोकांच्या मतदारसंघाबद्दल काही बोलू शकत नाही, ते काय इथं उमेदवारी करणार आहे? फक्त पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणून ते लढतायत, त्यांचा लढाईची इच्छा नव्हती। आता शिवसेनेत जे 2 गट पडलेत, शिंदे गट म्हणा आणि ठाकरे गट म्हणा, तर दोन्हींचे उमेदवार या ठिकाणी रणांगणात उतरलेत। नक्की आता शिवसेनेची मतही विभागली जाणार आहेत, तर मग खैरेंसाठी ही लढत कशी असणार आहे? खैरे साहेबांसाठी ही लढत अतिशय सोपी आहे, कारण एकीकडे एकनिष्ठ चंद्रकांत खैरे विरुद्ध गद्दार अशी ही सगळी गँग आहे, त्यामुळे चंद्रकांत खैरे आरामात निवडून येतील। तर खैरेंनी असं खैरेंचे विकास कामं नक्की कुठली आहेत की जनतेने त्यांच्याकडे आशेने बघावं? आता विकास कामं जरी नाही केले तरी देव धर्म ते करतात, ते दुसऱ्या कोणत्याही वाईट मार्गाला नाही आहेत, आणि त्यांच्यामुळं हिंदू लोक सर्वांनी चंद्रकांत खैरेंनाच मतदान करतील, गद्दारांना त्यांची जागा जरूर दाखवून देतील। आता प्रत्येक संभाजीनगरच्या उमेदवारांकडे नक्की जाती धर्माच्या अनुषंगाने बघावं की तो किती विकास कामं करणार आहेत हे बघावं। विकास कामं इथं कोणी काय केले आतापर्यंत? कोणीच काही केलेले नाही। जे झालेले आहेत ते काँग्रेसच्या जमान्यापासून होत आलेले आहे। खैरे साहेबांनी थोडे विकास कामं केलेले, आता हे दलिलांनी काहीच केलेलं नाही। आता 2019 ची टर्म सोडली तर सलग मागील 4 वर्ष चंद्रकांत खैरे इथले खासदार राहिलेत। आता पुन्हा जनता चंद्रकांत खैरेला पसंती देईल असं वाटतंय? 100% देणार। आणि मागच्या 5 वर्षात जनताच सांगते की आमचं एक वेळेस चुकलेलं आहे, यावेळेस तुम्ही उभं राहा, आम्ही तुम्हाला 100% निवडून देऊ। आता संदीपान भुमरेंबद्दल काय? आता संदीपान भुमरे आणि खैरे यांची लढत नक्की कशी होईल, काय वाटतं? मॅडम, ती लढत आहेच नाही। ते जर एवढे पक्के असते तर त्यांची उमेदवारी डिक्लेअर होण्यासाठी इतका वेळ का लागला? काय हे एकंदरीत हे राजकारण बघितलं, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडली आहेत, शिवसेनेमध्ये 2 गट पडली आहेत, तर एकंदरीत हे राजकारण बघून काय वाटतं नक्की काय चाललंय? पण 100% खैरेंचं हे वर्चस्व ते निवडून येतील। का खैरेच का निवडून येतील? पण काय खैरेंकडे जनता कशी बघती? आता हा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, पण शिवसेनेत आता 2 गट पडली आहे, शिंदे गट म्हणा आणि ठाकरे गट म्हणा, आणि शिंदे गटाकडूनही संदीपान भुमरे मैदानात उतरलेत आणि ठाकरेकडून खैरे उतरलेत। मग आता इथे मतांचं विभाजन होणार आहे, मग याबद्दल काय वाटतंय नक्की? शिवसेनेचा जरी बालेकिल्ला असला पण ह्या मतांचं विभाजन या ठिकाणी होणार आहे। ओरिजिनल शिवसेनेचं इथं हे आहे वर्चस्व, हे यांचं काही नाही इथं सिंगे त्याचं। पण ही मतं विभागली जाऊ शकतात संदीपान भुमरेंकडे? नाही आम्हाला तो वाटत नाही बाबा। काय अपेक्षा आहे तुमची? जो निवडून येणारा उमेदवार आहे, जो तुम्हाला काय वाटतं होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? हो मॅडम, चंद्रकांत खैरेंचं वर्चस्व निवडून येतील 100%। शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे मैदानात उतरलेत, निवडणूक मैदानात। काय वाटतं नक्की कशी लढत होईल? किती केलं तरी आहे ना एमआयएमच येते, कारण की ह्या दोघांच्या भानगडीत एमआयएम निघून जाणार, 100% निघणार। आम्ही जुने हे फाउंडर शिवसेनेचे औरंगाबादला पहिल्या स्टार्टिंगला सेना आम्ही आणलेली, पण आम्हाला आहे ना खड्डेच खांदायची वेळ आहे आज पण।
हे नुसतं आपला आपला स्वार्थ बघतात, कुणाचाच विचार नाही करत. कोणचाही नगरसेवक, कोणचाही आमदार, कोणचाही खासदार आमचा विचार केलेला नाही आजपर्यंत. नक्की काय मी- अपेक्षा काय आहे नक्की येणारे उमेदवार? पुन्हा उमेदवाराकडनं उमेदवार कोणचाही येऊन द्या, कोणी काही काम करत नाही, मला इतकी अपेक्षा आहे बस. मग नक्की आता मतदानाच्या वेळी नक्की कसं असणार? मी तर म्हणतो पूर्ण औरंगाबाद शहरातल्या लोकांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकावा, एवढी अपेक्षा आहे माझी. पब्लिक आहे ना, पूर्ण आहे ना, हे दोघांच्या भानगडीत आहे ना, इम्तियाज जलीलला निवडून देणार मी सांगतो. इम्तियाज जलील काय नक्की काय काम बघून तुम्ही असं इम्तियाज नाही, जलीललाच इम्तियाज जलील मतदान कसं आहे, करणार वगैरे म्हणता? माणुसकी आहे, 4 लोकात बोलवत आहेत, बोललं हात दाखवला तर हात दाखवतात. हे लोक कुणी आहे ना हात दाखवत नाही. आमचे हिंदू आहे म्हणतात नुसतं नावाला. काय कामं केली आहेत इम्तियाज जलीलने एवढी? 5 वर्ष झाली ते खासदार होते, नक्की काय काय कामं केली आहेत काय त्यांनी? काय केलं हे सुखा दुखाला पळात लोकांच्या. पैठणगेट तुमच्या शागांचे दुकानं त्यांनी आहे ना, त्यांनी खर्चानी बांधून दिले. हे लोकांना, गरीब लोकांना पोटासाठी लावलेलं आहे त्यांनी धंद्याला. हे असे काहीतरी कामं जे झालेले आहेत, ते त्यांच्या वार्डातच केले. आमच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही. म्हणून म्हणलो मी हे सगळ्या पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकावा. काय सांगाल, जनतेने काय म्हणून खैरेंकडे बघा? या नक्की 100% निवडून येईल. जनतेने का खैरेंना का मत द्यावी? कारण की माणूस चांगला आहे तो. चांगला म्हणजे नक्की कसा माणूस? कसं म्हणजे भ्रष्टाचार- उमेदवार तुम्हाला चांगला हवा आहे की उमेदवार विकास करणारा हवा? याच कारण विकास ते आणि भ्रष्टाचारी माणूस नाही येतो. आणि बाकी खैरेंची अशी काय काम आहे की जनतेने त्यांना मत द्यावी? काय नक्की कशा नजरेने बघावं जनतेने? धार्मिक कामे भरपूर आहे सर. धार्मिक या व्यतिरिक्त काय कामे आहेत चंद्रकांत खैरे? त्यांनी फार प्रयत्न केलेले, काय काय काम कामं भरपूर केलेले त्यांनी. काय काम केली ज्याच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेने त्यांना मत द्यावी असं पाण्याचा वाटतं? प्रश्न मांडला, पाणी, परत काही गावात विकास केलेला आहे. काय वाटतं एकंदर शिवसेनेत 2 गट पडली आहेत, ठाकरे गट आणि शिंदे गट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडली आहे अजित पवार गट आणि शरद पवार गट. आता इथून महाविकास आघाडीकडून हे जे चंद्रकांत खैरे उभे आहेत त्यांच्याकडे काय बघून जनतेने मत द्यावी का? कारण काय, पुरा हिंदुस्थानमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे. महाविकास आघाडी BJPला आणि जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत आम्ही सगळं युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पार्टी, पॅन्थर पार्टी सगळे मिळून एकत्र आले आहे. म्हणून याचा फायदा आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे साहेब हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. आणि ते अनुभवी खासदार आहे. गेल्या 20 वर्षापासून ते औरंगाबादचा विकास करत आहे. आणि त्याने पण जनतेने आधी हे 4 टर्म चंद्रकांत खैरेंनी इथले खासदार राहिलेत, पण आता जनतेला नवा चेहऱ्याची उमेद जर असली तर आज नव्या चेहऱ्याची गरज नाही. कारण चंद्रकांतजी खैरे हे एक अनुभवी खासदार आहे. गेल्या 20 वर्षापासून हे औरंगाबादला ते खासदार राहिलेले आहे आणि त्यांनी खूप ऐतिहासिक काम केलेले आहे. नक्की काय कामं केलेत खैरेंनी की जनतेने त्यांना निवडून द्यावं? समांतर जलवाहिनी त्यांच्या काळातच त्यांनी हे केलेलं आहे. DMIC इथं त्यांनीच संपादित केलेलं आहे. असे भरपूर काम आहे जे त्यांनी औरंगाबाद शहरासाठी, जिल्ह्यासाठी केलेलं आहे. आता हे राजकारण बघितलं, संभाजीनगरला संदीपान भुमरे झाले, एक चंद्रकांत खैरे झाले, इम्तियाज जलील झाले. आता तुम्हाला कोण वाटतं नक्की कोण उमेदवार निवडून यायला हवा संभाजीनगर? तो खैरे साहब नंबर 1 पे रहेंगे. हम खैरे साहब के साथ 30 साल से हैं. मैं जनता पार्टी का नाम, मैं 30 साल से उनके साथ है, यानी मिलना जुलना है, हमारे दोस्ताना है उनका. और वो नंबर 1 पे आने वाले हैं. ये सब और मुसलमानों को, मोदी को हटाना है करके खैरे साहब को मारना है. ये आवाज है मुसलमानों की. हम मुसलमान ही नहीं रहते कि भाई खैरे साहब आए तो सब काम बता देंगे. खैरे साहब 2019 ची जी निवडणूक झाली होती तिथे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले होते. मग काय वाटतं इम्तियाज जलीलचं काम कसं होतं नक्की? नहीं, हमारे पास कुछ काम नहीं कर रहा. मग चंद्रकांत खैरे 4 वर्ष खासदार राहिले, त्यांची काय कामं बघून तुम्ही आताही याही वर्षी त्यांनाच मतदान करायला असं झालं? आता काम बगैर खासदार थे वो, हमारे पास तो काम का कुछ भी नहीं था. हमारा सब काम हुआ है हमारा पहले. हमारा क्या दोस्ताना है उनके साथ का, हमारा पहले से. हमारे दादा भाई शहर अध्यक्ष कांग्रेस के, तो उनके साथ दोस्ताना है. विकास कामं काय केली आहेत जनतेने? विकास काम करे ना उन्होंने, विकास काम करे. जो पानी का, ये लाइन का, ये विकास करे ना खैरे साहब ने, विकास करे. खैरेंनी विकास कामं केली आहे म्हणून खैरेंना मतदान करायचं. पण इम्तियाज जलील यांच्या काळात मग इम्तियाज जलीलनी काय कामं, म्हणजे असं काय म्हणणं आहे की तुमचं, ज्यांनी जलीलनी काय कामं केली?
नहीं काय राहून गेलंय जलील कडून करायचं होगा कोई इम्तियाज जलील को हम बात भी नहीं करते ना, हम पहचानते इम्तियाज जलील का, हम लीडर है, हम जाते नहीं किसके पास, तो वो कुछ काम करो या मत करो उसकी बात चंद्रकांत खैरे 4 टर्म ते निवडून आलेत, पण इम्तियाज जलील यांना एकच पंचवार्षिक काम करता आलं. असं तुम्हाला वाटत नाही का जलीलला खूप कमी कार्यकाळ मिळाला की आपलं काम करण्यासाठी, संभाजीनगरचा विकास करण्यासाठी? असं नाही वाटत का पुन्हा जलीललाच मतदान करावं? नहीं वो टाइम बदल गया, अब सब कभी टाइम चेंज होते रहता है. 84 में इंदिरा गांधी हार गई थी, अब ये क्या है, ये चुप चुप का है सब. ये खैरे साहब नंबर 1 पे है, खैरे साहब आने वाले, खैरे साहब के सिवा कोई आने वाला नहीं. नक्की आता शिवसेनेत 2 गट पडली आहे आणि संभाजीनगर म्हणलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. एकीकडे संदीपान भुमरे जे शिंदे गटाचे आहे आणि दुसरीकडे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे. काय वाटतं ना की ही निवडणूक कशी होईल? माझं नाव मकरंद आंबेकर आहे मॅडम. मी इथला जय भाऊनगर पूर्व विधानसभेचा मी गटप्रमुख नेता आहे. तर आता हे असं झालेलं आहे की तुम्ही म्हणतात की 2 गट पडलेले, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट. पण मेन गोष्ट असं झालेलं आहे की ह्याच्यामध्ये पाडायला कारण म्हणजे कोण आहे? बीजेपीचा आहे. ज्या वेळेस उद्धव साहेब ह्यांच्यासोबत होते, बीजेपी सोबत होते महायुतीमध्ये, त्यावेळेस उद्धव साहेबांनी बरेचसे काही कामं केले होते की ज्यावेळेस खैरे साहेबांनी पण ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांनी सगळे निधी तिथून आणले होते काँग्रेसच्या ह्याच्या काळामध्ये. पण नंतर मग यांनी काय केलं, पूर्ण दबाव टाकून शिवसेना संपवायचं, खच्चीकरण करायचं काम यांनी केलेलं आहे. कोणी? देवेंद्र फडणवीसनी. त्याच्यामुळे उद्धव साहेब तिथून निघून महाविकास आघाडीकडे त्यांनी वाटचाल धरली. पण आता याच्या पुढं जे पण काही काम करू, खैरे साहेब 100% सांगतात की जेवढे पण निधी आहे सगळा निधी पूर्ण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावायचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. पण आता ही जी 2 गट पडली आहेत, एकीकडे संदीपान भुमरे, दुसरीकडे चंद्रकांत खैरे. पण आता शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेची 2 मतं विभागली जाणार आहे. तर मग त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल काय नाही, खैरे साहेब शुअर आहे. पण चंद्रकांत खैरे गेली 4 टर्म इथले खासदार राहिले 2019च्या आधी. तर मग चंद्रकांत खैरे जनतेने कसं बघावं? जनतेला नवीन चेहऱ्याची काही अपेक्षा असली तर मग जनतेला जनता पसंत करेल चंद्रकांत खैरेंना पुन्हा? का नाही, बिलकुल पसंत करेल. का की इथं महागाई किती वाढत चाललेली. पहिले गॅस किती रुपयाला होता? 400 रुपयाला. आता गॅस किती झालेला? 1100 रुपयाला. घरच्यांवरती पहिले किराणा किती येत होता? स्वस्तामध्ये येत होता. आता किराणा महाग झालेला. सगळ्या गोष्टी पूर्ण महागाई वाढलेल्या आहे. मग त्याच्यामुळं मग जर का लोकांना जर का महागाईपासून जर का ह्या भस्माळ्यापासून जर का वाचायचं असेल तर महाविकास आघाडीला मत दिल्याशिवाय ह्यांना दुसरा पर्याय नाहीये. काका काय अपेक्षा आहेत तुमच्या खासदारांकडून आता? आमच्या खासदाराकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी मोदीला सपोर्ट करायला पाहिजे आणि मोदीचं जे आहे टार्गेट ते त्यांनी अचीव करायला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता काय वाटतं तुम्हाला, कोण खासदार, कोण होईल, कोणता उमेदवार निवडून येईल? भुमरे साहेब होऊ शकतात. कॉम्पिटिशन फार टफ आहेत. खैरे साहेब आहेत, इम्तियाज जलील आहेत. या तिघांमध्येच तिघांमध्येच लढत होईल असं वाटतंय. पण भुमरे साहेबच का म्हणताय तुम्ही? भुमरे साहेब जे आहेत ते शिंदे पक्षाकडून आहेत आणि शिंदेचं अलायन्समेंट जे आहे ते बीजेपी बरोबर आहे. त्यामुळे ते मोदी साहेबांना सपोर्ट करतील म्हणून त्यांना म्हणजे मोदींच्या नावामुळे भुमरे येतील निवडून असं वाटतंय. पण मग आता सांगायचं म्हणजे संभाजीनगरमध्ये नेमकं भुमरेंचं काम काय असणार? नक्की काय काम करतील? काय अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा ही आहे की जे पाण्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे, 8-8, 10-10 दिवसानंतर आम्हाला पाणी मिळतं तर ते आम्हाला कमीत कमी 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड. मग हे खैरे आणि जलीलच्या काळात झालं नाही असं वाटतं का? मग तुम्हाला भुमरेंकडून कशी काय अपेक्षा आहे? नक्की काय काय मुद्दा आहे असा की तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे, तुम्हाला आशेचा किरण आहे त्यांच्याबद्दल? मोदीकडून ते फंड्स वगैरे जे काही आहे ते आणतील आणि लवकरात लवकर कसं काम होईल त्यांच्याकडे पाठपुरावा करतील. म्हणजे भुमरे येतील असं वाटतंय तुम्हाला? असं कशी होईल लढत? काय वाटतं? फार टफ आहेत कारण की काही सांगता येत नाही. पण मोदीच्या नावावरती जर जनतेने जर वोटिंग केली, मतदान केलं तर ते भुमरे साहेब निघून मग गेल्या मागील 5 वर्षामध्ये जलीलनी काय काम केलं? काय वाटतं? जलील साहेबांनी तर काही काम नाही केलेलं आहे.
माझ्या दृष्टीने त्या शहरासाठी आधी 2019च्या आधी 5 टर्म झाले, 5 टर्म चंद्रकांत खैरे निवडून आले होते. काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांनी काय कामं केली होती की जनता त्यांच्यावर खुश होईल नाही? काय वाटतं, जनता निराश आहे त्यांच्यावरती? नाही, ते फक्त पाण्याचा मेन जो शहरातला जो पाण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह केला असता तर ते कंटिन्यू मागच्या वेळेसही निवडून आले असते. काय झालं मागच्या वेळी? खैरे का पराभूत झाले? ते थोड्याशा फरकाने त्यांनी जर शहरासाठी जर पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला असता तर ते खैरे साहेब कंटिन्यू निवडून आले असते. फक्त तो पाण्याच्या प्रश्नामुळेच ते थोडे मागे राहिले शहरासाठी. पुढच्या महिन्यात निवडणूक येते संभाजीनगरची, काय वाटतं कोण निवडून येईल? काहीही सांगू शकत नाही. कसं काय? सगळे बलाबल मध्ये आहेत, त्याच्यामुळे कोणाचा काय कसा इश्यू होईल काही सांगू शकत नाही. मग नक्की कसा खासदार हवाय जनतेला? जनतेला सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा उकल करणारा खासदार हवा आहे, त्याच्यावरती दुसरं मग काही. आता संभाजीनगरकर नव्या चेहऱ्याला संधी देतील असं वाटतंय की जे जुने होते, जे खासदार राहिलेले आहेत इथले, त्यांना संधी देतील? जनतेच्या मनातलं आपण काहीच काढू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की? हे पहा, नवा तुम्हाला चेहरा काय वाटतं, नव्या चेहऱ्याला संधी द्यायला हवी की जे मागे खासदार राहून गेलेत त्यांना संधी द्यायला हवी? जे कोणी येतील त्यांनी फक्त किनीनं शहराचे सगळे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मग इथून मागे संभाजीनगरचे प्रश्न सुटला गेले होते? सुटले गेलेले आहेत, पण आता कसं आहे, मधल्या काळामध्ये जे आहे तिथे यावेळेस सुटलेले नाही. म्हणजे इम्तियाज जलील जेव्हा खासदार होते तेव्हाचे प्रश्न सुटले होते की चंद्रकांत खैरे? काय वाटतं नक्की? तसं काहीच सांगू शकत नाही, कारण का हा मध्यचा भाग असल्यामुळे इथं कुठलाही. आता जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना म्हणा, 2-2 गट पडलेत त्यांच्यामध्ये, काय वाटतं कसं राजकारण सुरू आहे सध्याचं? त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, कारण हा राजकीय पक्ष आहे, दोन्ही राजकीय पक्ष, त्याच्यामुळे आपण त्याचा प्रभाव कुठेतरी जनतेवरती होतोय ना? असं काही नाही. त्याच्या मनात, प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही. लोक मतदान कोणाला करतील हे तुम्ही सांगू शकत नाही. काय म्हणजे संभाजीनगरकरांनी काय बघून मतदान करायला हवं, काय वाटतं? तसा काहीच नाहीये, कारण प्रत्येकाच्या मनात, आता नवयुवकांच्या मनात काय आहे ते आपण सांगू शकत नाही. पाणी टंचाई सर्वात मोठी. तुमचं असं म्हणणं आहे का भावी खासदारांनी ते प्रश्न सोडवावे संभाजीनगरकरांसाठी? तेच मेन आहे. अजून काय अपेक्षा? आजपर्यंत पाणी 10 दिवसाला पाणी येतो, पिण्यासाठी पाणी राहत जलील आणि खैरेंच्या काळात हा प्रश्न सुटला नाही? सुटलेलाच नाही. त्यांनी कोणीच केलं नाही, कोणत्याही राजकारणाने केलेलं नाही. मग आता कसं नवीन चेहऱ्याला संधी द्याल? करायला त्याला पहिला प्रश्न आम्ही एकच करणार आहे, तुम्हाला मतदान करून घ्यायचं असन तर पहिले पाण्याच्या प्रश्नाचा आम्हाला हमी द्या, लेखी द्या. काय वाटतं कसं राजकारण कसं चालू आहे सध्या? राजकारणाचं वाटोळं झालेलं आहे सगळं. काय काऊन की औरंगाबाद एक असं सिटी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एक मालेगाव आणि एक औरंगाबाद, की तिकडे काष्टीचा वोटिंग जास्त असते. काय वाटतं इथलं कशी कॉम्पिटिशन, कशी लढत होणार आहे? राहणार आहे ना, हिंदू मुस्लिम दोघांकडे राहणार आहे. जलील खैरे आणि भुमरे यांच्यात नक्की लढत कशी होणार? याच्यात कसं आहे की भुमरे आणि जलील मध्ये टक्कर राहणार आहे बस. आणि खैरे मागे राहणार आहे फार. का? आता त्यांचा लोकांनी विकास पाहिलेला आहे, त्यांचा विकासच नाही केला ना त्यांनी. खैरेंच्या काळात काही विकास झालेला नाही का? मग औरंगाबादला काहीच कोणताही स्मार्ट सिटीचा हे नाही झालेलं आहे. म्हणजे मग इम्तियाज जलीलने कामं केली आहेत का? 100% केलं त्यांनी. पाण्याचा प्रश्न त्यांनी संसदेमध्ये उपस्थित केलेला आहे, आणि त्याच्यामुळेच हे काही का असं थोडं समांतरचं थोडासा तो पाईपलाईन इथपर्यंत येऊ शकते. आणि सगळ्यात मेन म्हणजे औरंगाबादकरांना पाण्याचा प्रश्न जटिल आहे, तो जो कोणी सोडवेल तोच खरा खासदार मानला जाईल. म्हणजे संभाजीनगरकरांना आता अपेक्षा आहेत की फक्त आमचा पाण्याचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे जो सोडवावा. कारण जायकवाडी उशाला असून आपल्याला काही कामाची नाही. कुणाकडून जास्त अपेक्षा आहेत की मग हा मुद्दा हा खासदार सोडू शकेल, हा उमेदवार सोडवणार? तसं कोणीच काही सांगू शकत नाही. जो कोणी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित करून पाईपलाईन पूर्ण आणून आणि टाक्याची संख्या वाढून प्रत्येक भागामध्ये जर पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर तो खासदारकीने कायमस्वरूपी पुढच्या 20 वर्षात 25 वर्षामध्ये तो कायमचा राहू शकतो. काका, निवडणूक आहे पुढच्या महिन्यात संभाजीनगरमध्ये, काय वाटतं कोण निवडून येईल? आता कुठे हवामान तयार झालेलं आहे? काय पण आता उमेदवार तर निश्चित झालेत, मग उमेदवारी निश्चित झाली, पण काय ठरवलं असेल? उमेदवारी निश्चित झालेली आहे, पण ते रंगत नाही आली ना त्याचे. ते आता तरी काय वाटतं आता? फॉर्म वापस घेण्याच्या दिवसापासून नंतर ते प्रचारात जे कोण आघाडी घेते त्याच्यावर अवलंबून राहील ते सगळं. तरी आता
सध्याचे उमेदवार बघता काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? सध्याचे उमेदवार पाहून काही सांगू शकत नाही. फॉर्म परत घेण्याच्या तारखेनंतर प्रचारात काय कोण किती आघाडी घेतो, कोण कसा संपर्क साधतो त्याच्यावर उमेदवारी. काय सध्याचं वातावरण कसं आहे, राजकीय वातावरण कसं? राजकीय वातावरण महाराष्ट्रात आपले हे काय म्हणतात भाजप, अजित पवार आणि हे कोणाची सत्ता यायला हवी आता? केंद्रात तर मोदीच येणार. मोदीच येणार. काय वाटतं मग संभाजीनगर मध्ये संभाजीनगर तर काही सांगता येत नाही सध्याच्या परिस्थितीला. काय वाटतं, मागील खासदार इम्तियाज जलील झाले, चंद्रकांत खैरे झाले, काय काय कामं केलीत, काय वाटतं नक्की? खैरे साहेबापेक्षा थोडं चांगले काम इम्तियाज जलील काय कामं केलेत नक्की? ते त्यांच्या वाड्यात बघ असं म्हणजे इकडचे आता संभाजीनगरचे खासदार म्हटल्यावर तर संभाजीनगरचा पूर्ण विचार करायला हवा. पण त्यांना पण माहिती ना आपण कोणत्या मतावर निवडून आलेलो होतो, त्या हिशोबाने त्यांनी त्यांचे काम केले. मग असं वाट बघून मतदान करायचं की पूर्ण संभाजीनगरचा विचार करून करायचं? पर्टिक्युलर आपल्या संभाजीनगरात तोच प्रकार घडतो, वार्ड बघून म्हणा किंवा उमेदवार बघून म्हणा. तोच काय वाटतं, कसा खासदार हवा, काय काय कामं करायला हवी? खासदार फक्त असा हवा की बा जिल्ह्याचं काम करायला हवा, तो फक्त कोणत्या पक्षाचा असो त्याच्यात काही वाद नाही. नक्की काय काय कामं, काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता आमच्या काही अपेक्षा नसतात. हे बाबा जसं मध्यमवर्गीय गरीब लोक त्यांना जे अपेक्षा राहतात त्यांचे कामं व्हावे पूर्ण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा मदत मिळावी, त्याचा पाठपुरावा करणारे लोक पाहिजे. असा खासदार हवा आहे की जो गरिबांसाठी काम करेल? चांगलं काम करेल गरिबासाठी, शहरात काही नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करेल. काय वाटतं मग इम्तियाज जलीलच्या काळात काय होतं, आता संभाजीनगरला पाण्याचा प्रश्न हा मोठा आहे, तर मग आधी खासदार होते तर इम्तियाज जलील, त्यांच्या काळात पाण्याचा प्रश्न संभाजीनगरकरांसमोर कसा होता? प्रश्न आजचा नाही, 20 वर्षाचा आहे. पाण्याचा प्रश्न 20 वर्षाचा आहे. तो 20 वर्षाचा. कोणी सोडवायचा प्रयत्न नाही केला, फक्त कमिटमेंट राहतं की बाबा 2 दिवसाआड येईल, 4 दिवसाआड येईल. आता येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा असेल की तुम्ही पाण्याचा प्रश्नही सोडवा. महत्वाचा मुद्दा शहराच्या हद्दीत महत्वाचा मुद्दा तो आहे. मग आता तुम्ही जुने जे चंद्रकांत खैरे झालेत, इम्तियाज जलील झाले, जे खासदार राहून गेलेत संभाजीनगरचे, मग आता तुम्ही नव्या चेहऱ्याला संधी द्याल की जुन्याच? नवा चेहरा आता ते सगळे जुनेच आहे, फक्त पक्ष वेगवेगळे, बाकी काय. पण मग खासदार म्हणून एक आता काही सांगता येत नाही. ते सगळं ते प्रचाराचं जे रंगरूप पाहून आघाडी पाहून काय आहे ते त्याच्यावरच राहिलं अवलंबून सगळं ते. लोकसभा निवडणूक जवळ येते, कशी कॉम्पिटिशन असणार नक्की? कंपनी आता MIMचं कोण उभं आहे माहित नाही अजून, का जलील साहेब उभे आहे का नाही आहे. आणि बुमरे आणि काट्याची टक्कर आहे खैरेमध्ये आणि बुमरेमध्ये. काय वाटतं कोण निवडून येईल? आता बुमरे साहेबचा आहे, पण जास्त मत येणार नाही. खैरे टक्कर देणार आहे, जलील टक्कर देणार आहे आणि दुसरे अपक्ष पण येणार आहे अजून भरपूर. काय वाटतं मग कोणाचे चान्सेस आहे जास्त की कोण निवडून येईल? जास्त जाणचं आहे बुमरे. का? आता ते पक्ष आहे, शिंदे सेना आहे आणि शिवसेना आहे, आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला भाजपचा पाठिंबा आहे. भाजपचा पाठिंबा बुमरेंना आहे म्हणून बुमरे येतील असं बुमरे वाटतं? असं मला जाणवतंय. मग काय अपेक्षा आहेत तुमच्या, जे खासदार जो निवडून येईल उमेदवार त्याच्याकडून काय अपेक्षा असतील? अपेक्षा काय आहे, जे आम्हाला तेच 15 दिवसाला एकदा पाणी भेटणार, अजून काही भेटणार नाही. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याचं भरपूर आहे, रस्ते आहे बघा, यास वास येते, ते आम्हाला त्रास आहे. मग आता इम्तियाज जलील खासदार होते, त्याआधी चंद्रकांत खैरे होते, त्यांच्या काळात ह्या गोष्टी झाल्या नाही? कुठं झाल्या? कुठं ते 400 कोटीची पाईपलाईन होती, आता 3200 कोटी झाली. यांच्या कार्यकाळामध्ये तेच रणगाण आहे, यांच्या कार्यकाळात ते रणगाण आहे. मग आता बुमरे करू शकतील असं वाटतंय? बुमरे पण काही करणार नाही, ते एकाच माळेचे मनी सगळे. मग आता नक्की तुम्ही मतदान कशाच्या आधारावर करणार आहे, काय बघून मतदान करणार आहे? जागरूक नागरिक आहे, मतदान तर करावं लागणार, निश्चित तर करावं लागणार नाहीये. आता तुम्हीच म्हणता मतदान करा, मतदान कोणालाही करा, पण मतदान करावं लागेल ना. आता म्हणजे आम्हाला सवय पडली ती, आता आम्हाला ती सवय पडलेली आहे मतदान करायची ना. आमच्या 5 वर्ष नक्की मतदान करताना तुम्ही हाता विचार करत असाल की नक्की कुठला उमेदवार काय करू शकतो? काय करणार, काही नाही, सगळे आपले पुढे पोटो भरणार आहे. म्हणजे फक्त निवडून येणार आणि मग कामे जे आहेत तेच? काही नाही, विकास काही होणार नाही आपला. संभाजीनगरचा तर होणारच नाही. आता काय करायला हवं अशा परिस्थितीत? काय करणार आहे, नाटो दाबू शकत नाहीये. फक्त आम्हाला मोदीला आणायचंय, हे आमचं विध वाक्य आहे. मोदीला मोदीसाठी आम्हाला मुंबईला द्यायचंय.
म्हणजे नेमकं मोदीच्या नावावरती भुमरेंना हे मतदान आणायचं करा. आहे. बस मोदीसाठी आम्हाला करायचं तडपड, अजून काही नाही. एकटा मोदी सांग काय करणार एकटा, तरी पण मोदीनं भयंकर चिकार 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 केलंय. मग म्हणजे आता खैरे झाले, खैरे पुन्हा आधीही खासदार राहिलेत, पुन्हा तुम्हाला काय वाटतं जनता पसंत करेल का त्यांना? अजिबात नाही. मग आता ही लढत कोणाकोणामध्ये होईल असं वाटतं? खैरे बुमरे आणि जलील तिघा म्हणजे काटेच टक्कर आहे. हा, आणि बुमरे जलील आणि खैरे 3 नंबरवर येणार आहे, जलील 2 नंबरवर, बुमरे 1 नंबरवर. कारण जास्त मताने येणार नाही कोणी, जास्त मताने येणार नाही. जे 4,000 मतांनी पडले नाही मग खैरे मागच्या वेळेस, आता एवढं होणार नाही. अशी लढत चुरशीची असणार आहे बाबा. फार अटीतटीची लढत. मग नक्की कोण उमेदवार आहे हे माहिती का? नाही. म्हणजे उमेदवार नाही. मग मतदान नक्की कोणाला करणार आहेत तुम्ही? आता ज्याला करायचं त्याला करू आता. मग आता तुम्हाला उमेदवार माहिती नाहीये, मग तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? आता आम्हाला एवढं काय माहिती नाही ताई. आता आम्ही रोज कामाला जाणार आहे. काय नक्की खासदार म्हणून एक प्रतिनिधित्व करतात ते जनतेचं, संभाजीनगरचं एक प्रतिनिधित्व करतायत ते, तर मग तुम्हाला काहीतरी अपेक्षा असतील? नाही आम्हाला काय अपेक्षा नाही, पोट भरणं एवढंच. मग मतदान कोणाला, उमेदवार कोण आहेत हे माहितीये? खैरे साहेब. अजून माहिती नाही. मग आता खैरे साहेबांना मतदान करणार का? हो करेन. का? काम करतात ते. मागच्याही 5 टर्म राहिलेत. काय वाटतं सध्या निवडणूक येते संभाजीनगरची लोकसभेची, काय वाटतं कोण खासदार होईल? इम्तियाज जलील साहेब. काय वाटतं की बाबा ते खासदार होतील? ते अपना फेवरेट माणूस आहे. म्हणजे कसा फेवरेट, म्हणजे नक्की कसा? ते सगळं करू शकता ते, मतलब सब कर देते वो, मतलब गली के काम ये वो, हर चीज में अपने को एम्बुलेंस लगी तो आगे अपन कॉल कर दो मिल जाती, मतलब हर परेशानी में म्हणजे मदतीच्या वेळेला उभे राहतात बाबा. सब हर टाइम पे खड़े रहते हो. म्हणजे काय वाटतं आता इम्तियाज जलीलच निवडून येतील, काय अपेक्षा आहेत अजून? आता त्यांनी आता निवडून आले तर काय काय करतील बाबा, ते काय अपेक्षा आहेत? वो सब करेंगे जैसा आएंगे तो. काय कुठला प्रश्न आहे जो की संभाजीनगरकरांच्या पुढे उभा आहे? वो उसका बोलना है, वो जरूरी है, क्योंकि 10 दिन में एक बार नल आ रहा है तो थोड़ी परेशानी हो रही है अभी, और जैसा भी अभी 4-5 दिन में हो जाएगा तो थोड़ा हमको भी सुविधा मिल जाएंगी. तो अभी वो मीटिंग करेंगे हम मोहल्ले वाले, और फिर बताएंगे उनको कि भाई ऐसा ऐसा हमारा पानी का मसला है, आपको हल करके दो. इंशाल्लाह वो हल भी कर देंगे. वो उसका भरोसा है हमको उनके ऊपर कि वो कर सकते हैं. मतलब कसा मतांचा कसा फरक पडेल? जिसके मुकद्दर की जीत होंगी वो लेके जाएंगे, जिसको मतलब जो है जीतने वाला जो सही इंसान होगा उसकी जीत हासिल हो जाएंगी. अब अपने लिए सब बेहतर है, पर जैसा हमारे लिए इम्तियाज जलील साहब जो है वो हमारे एकदम खास है. अब जो जीतेंगे, जिसके मुकद्दर में होंगी उसको जीत मिलेंगी. आपण संभाजीनगर मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्या सोबत युवक पिढी आहे सध्या, आणि युवक पिढीचं मत ही सर्वात महत्वाची आहे, कारण यावरून पुढचं भविष्य ठरणार आहे की संभाजीनगरचं भविष्य काय असणार आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं ते नक्की निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते. आता सध्याचं राजकारण जर बघितलं तर शिंदे गट, ठाकरे गट असे 2 गट पडले. शिवसेनेत, राष्ट्रवादीतही तसंच झालं, अजित पवार गट, शरद पवार गट. काय वाटतं एकंदरीत संभाजीनगरचं जर वातावरण बघितलं आपण, राजकीय वातावरण काय वाटतंय नक्की काय चाललंय? खरं तर बघितलं तर सध्या जे राजकारण चालू आहे त्याला गढूळ राजकारण म्हणता येईल. कारण गढूळ म्हणजे कसं नक्की? याच्यात असं आहे की कोणताही पक्ष न बघता फक्त पैशांच्या मागे पळणं हे चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे आपलं जे राजकारण आहे ते धर्मावर आधारित राजकारण करताय, जे की झालं नाही पाहिजे. आपलं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे. जशी आपल्याला पाणी झालं, रोड झालं, या जे बेसिक सुविधा आहे याच्यावर राजकारण झालं पाहिजे ना की संभाजीनगर मध्ये नक्की मतदान कशाच्या मुद्दा धरून, म्हणजे कशाच्या मुद्द्याला अनुसरून मतदान दिलं जातं? ह्याच बेसिक गोष्टी, जसं की आता आपण बघितलं, म्हणजे जर फक्त संभाजीनगरचा विचार न करता आपण जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर भाजप सरकारमध्ये असताना आपल्याकडे जे मोठे मोठे प्रोजेक्ट येणार होते तर ते प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात न येता ते गुजरातला गेले, जे की चुकीचं आहे. कारण हे जे प्रोजेक्ट आहे हे आपल्याला म्हणजे ना हे निर्माण करतात, रोजगार निर्माण करतात, नाही का? तर हे आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये की हे जे का घडतंय, काय वाटतंय तुम्हाला असं की हे ह्या मुद्द्याच्या आधारित झालं? त्याचं कारण काय वाटतंय नक्की? याचं कारण हेच आहे की भाजप सरकार जे ते लोकशाहीनुसार न चालता ते तानाशाहीकडे चाललेलं आहे. याचं म्हणजे कारण असं आहे की राजकारणात
आता जर आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा असेल तर त्या उमेदवाराचा तो किती विकास करतोय हे आपण बघितलं पाहिजे, की तो कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा हे आपण बघायला हवं. जातीचा तर नाहीच बघितलं पाहिजे, की त्यांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण हे बघितलं पाहिजे की उमेदवार किती शिकलेला आहे, त्याला म्हणजे मतदारांची जाणीव आहे का, की मतदारांना कशाची गरज आहे. जे बेसिक मुद्दे जसं मी सांगितलं तुम्हाला की पाणी झालं, रोड झाले, हे मुद्दे खूप महत्वाचे आहे. पण मुळातच काय आहे की राजकारणी लोक या मुद्द्यावर कधीच लक्ष देत नाही, ते धर्मावरच लक्ष देतात. जसं की आपल्या औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये जसं खाण आणि बाण, आपल्याला खाण आणि बाण नाही पाहिजे, आपल्याला विकासाचे मुद्दे पाहिजे. आपल्याला आपला शहर कसं विकसित करता येईल. तर आता सध्या राजकारण जर बघितलं तर शिंदे गट झाला, ठाकरे गट झाला, राष्ट्रवादीतही तसेच 2 गट पडलेत. नक्की काय वाटतंय संभाजीनगरचं वातावरण कसं आहे? हे बघा मॅम, सर आता जे सर बोलले त्यांच्या मुद्द्यावर मी खूप ॲग्री आहे की राजकारण कुठंतरी एक वेगळं वळण घेत आहे. मॅम, राजकारणाचं वळण म्हणजे एक धार्मिक वळण देत आहे तुम्ही, काय वळण देताय ते ठीक आहे. आणि हे जे गट वगैरे पडतायत हे ठीक आहे, आम्हाला याच्याशी काय खरं खरं काही घेणं देणं नाही. तुम्ही जर गट पाडताय हे पाडताय, पण खरा मुद्दा आहे की तुम्हाला, आपण डेमोक्रेसीमध्ये राहतोय, आपण डेमोक्रेसीमध्ये राहते, मग तुम्हाला विपक्ष ठेवायचा आहे का नाही. एक स्ट्रॉंग विपक्ष असणं इथं गरजेचं आहे. आणि मॅम, राजकारण कुठल्या मुद्द्यावर होतंय, आपण वोटिंग कुठल्या मुद्द्यावर देतोय हे खरं हे की त्यांनी सरळ ते म्हणतायत की जो राम को लाए हम उनको लाएंगे. मॅम, मी हिंदू धर्माचा आहे, मी मराठा समाजाचा आहे, मी रामाला मानतो. रामाला कोणी आणू शकत नाही मॅम, रामाचं अस्तित्व तर इथं कायम आहे, उलट रामच सर्वांना आणू शकतात ना मॅम. आता मध्ये मराठा आरक्षण हे खूप पेटलं होतं, तर मग त्याचं केंद्रबिंदू म्हणून आपल्या संभाजीनगरकडे बघितलं जातं. आणि संभाजीनगरची जी लढत आहे ती ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी होणार आहे. मग हिच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. काय वाटतं एकंदरीत, आता चंद्रकांत खैरे जे आहेत ते आधी 4 टर्म खासदार राहिले आहेत, कसं असेल, काय वाटतं, कोण निवडून येईल? मॅम, निवडून कोण येईल ते माहित नाही, पण आमचा तरुणांचा सर्वांचा मुद्दा आहे की हे राजकारण कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे. शेतकरी हे करतो बघा मॅम, शेतकरी ऍक्च्युअली परिस्थिती काय, जेव्हा लॉकडाऊन होतं मॅम, तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल की जीडीपी जो होता तो फक्त या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्याचा प्लस पॉईंट होता जीडीपी मध्ये. आर्थिक कणा बनलेली आहे शेती. आपण म्हणतो ना की भारताचा आर्थिक कणा काय तर शेती आहे. जर कुठेतरी या शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल, 2000 साली जो सोयाबीन यांना भाव होता तो आजचा भाव आहे. आणि भाव वाढ बघा मॅम, बियाणं वगैरे दुप्पट झालेले आहे सर्वांचे. हे सर्व भावाचे शेतकरी. काय वाटतं मग आता संभाजीनगरचा खासदार म्हणून आपण कोणाला निवडून द्यायला हवं? कारण की निवडणूक मैदानात संदीपान भुमरे उभे आहेत, ठाकरे उभे आहेत, नक्की काय वाटतं? मॅम, खरंच आमची परिस्थिती दुविधा मनस्थितीमध्ये झालेली आहे. पण आता मतदानाच्या वेळी कसं, म्हणजे कुठल्या उमेदवाराकडे काय अपेक्षा घेऊन तुम्ही जाणार? आम्ही मतदान या सत्ताधाऱ्याकडे बघतच नाही. आम्ही आता एक चांगला माणूस, तो अपक्ष असो किंवा कुठल्याही पार्टीचा असो, आम्हाला त्याच्यावर संबंध राहिलेला नाही मॅम. आम्ही हे विकासाच्या मुद्द्यावर करणार आहे. पक्ष महत्वाचा नाहीये, तो उमेदवार काय विकास काम करतोय हे महत्वाचं आहे. हेच आहे. आणि माहित आहे आम्हाला की कुठेतरी आमची तरुण पिढी ट्राय करते मॅम, पण आमच्या तरुण पिढीचं मतदान तिथपर्यंत पोहोचत काय नाही. अपेक्षा काय तुमच्या, आता जो खासदार होईल, जो निवडून येईल, जो उमेदवार, काय त्याच्याकडून काय अपेक्षा असणार आहे? त्यांनी बेसिक गोष्टीवर काम करावं, शिक्षणासाठी थोडंसं बघावं. हे मुलं हे बघा मॅम, किती तलाठी झाले, याच्यात किती घोटाळे झाले, एक पण असा हे नाहीये. थोडे मोजके एखादा आमदार झाला तो विधान भवनामध्ये बोलतो, संसदेमध्ये असं कोणी बोलणार नाहीये. त्यांच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे मॅम. आत्महत्या बघा, किती आत्महत्या एमपीएससीच्या मुलांच्या यांच्या खूप साऱ्या आत्महत्या होत आहे मॅम. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांना नका मॅम तुमच्या 6,000 12,000 नको आहेत मॅम. ते एवढे श्रीमंत आहेत ना मॅम की त्यांच्या जर पीक मालाला जर भाव मिळाला ना मॅम, तर ते खूप मोठे, ते सरकारलाच पैसे द्यायसारखे. तर मला माझा मुद्दा की बेसिक मुद्द्यावर राजकारण हो, कुठल्याही धर्माच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये. आता हा आपली जी तरुण पिढी आहे त्याच्या अगोदरची पिढी जर बघितली तर म्हणजे खूप साऱ्या घरांमध्ये असं ठरवलं जातं की आम्ही पूर्वीपासून या पक्षालाच मतदान करतोय बाबा, तर मग आताही आपण त्याच पक्षाला, मग त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल? आता जसं तुम्ही सांगितलं, तर जसं जुनी पिढी होती, तर आता नवीन पिढी पण त्याच घरात जन्माला आलेली ना, तर त्यांना ह्या गोष्टींची जाणीव आहे की विकासाचे मुद्दे काय असतात, आपण विकासाच्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे. ह्या गोष्टी नवीन पिढीला जाणीव आहे. आणि हीच नवीन पिढी आपल्या जुनी पिढीला जाणीव करून देऊ शकते, सांगू शकते की धर्मापेक्षा आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं लागेल. काय वाटतं मग संभाजीनगरमध्ये कोण निवडून यायला हवं वगैरे? मॅडम, संभाजीनगरमध्ये जो विकासाच्या कामावर लक्ष देईल किंवा जो विकासाच्या, म्हणजे आता निवडणूक रिंगणात तर बरेच उमेदवार उभे आहेत, तर मग नक्की कोणाला मतदान करावं वाटतंय, कोण खासदार, म्हणजे कुठला उमेदवार आहे की ज्याच्याकडून तुम्ही विकासाची अपेक्षा करताय? आम्ही तर इम्तियाज जलील साहेबांकडून विकासाची अपेक्षा करतो, कारण त्यांनी बरेच मुद्दे, जे विकासाचे मुद्दे, जसं आता लास्ट टाइम एक मुद्दा होता की बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभा करायचं,
त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की स्मारक न उभा करता आपण हॉस्पिटल उभा करू. तर हे जे मुद्दे आहे हे खूप महत्वाचे मुद्दे आहे, कारण हॉस्पिटल स्मारकापेक्षा इम्तियाज जलीलने अशी काय काय विकास कामं त्यांनी केलीत आता- की तुम्ही त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघताय? तसं त्यांनी आता आदर्श घोटाळ्यामध्ये लोकांना खूप साथ दिली. आदर्श घोटाळा झाला होता, आदर्श बँक घोटाळा त्याच्यात, आणि दुसरं जसं रोडांची कामं पण खूप चालू आहे सध्या. तर अशा गोष्टी आहेत ज्या बेसिक वरती लक्ष देत आहेत. तर त्यांच्याकडून थोडी जास्त अपेक्षा आहे आम्हाला की ह्यावेळेस जर त्यांना निवडून आलं तर ते जास्त काम करतील. पण आता या दोघांचाही विरोधी पक्षाचा जो उमेदवार उभा आहे संदीपान भुमरे, जनता त्याच्याकडे नवे एक चेहरा, एक उमेद म्हणून बघतीये, तर मग त्याबद्दल काय वाटतंय नक्की? नाही, संदीपान भुमरे जे आमच्या मतदारसंघातले नाही आहे, ते विशेष म्हणजे पैठण मतदारसंघातले आमदार आहे. तर त्यांच्याबद्दल आम्हाला एवढी माहिती नाही आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही पैठणचा विकास बघितला तर त्या प्रमाणात जी अपेक्षा होती जर झालेलं नाहीये, तर त्यांच्याकडे एवढा कल नाहीये लोकांचा संदीपान भुमरेंकडे. तर संभाजीनगरची युवक जे आहेत ते फक्त विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करण्याचं त्यांचं आव्हान आहे. बाकी जनतेलाही ते तेच आव्हान करतायत की जो उमेदवार संभाजीनगरचा विकास करेल त्यालाच तुम्ही मतदान करा, असं ह्या तरुणांचं म्हणणं आहे.